नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत भारताचे तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या जीवनकार्याविषयी. डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. 13 मे 1967 ते 3 मे 1969 पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षण तज्ज्ञ होते. 1957 ते 1962 या काळात त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कार्य केले आणि 1962 ते 1967 पर्यंत भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. हुसेन यांच्या खाली जामिया भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी घनिष्ठपणे संबंधित झाले. इसवी सन 1963 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर झाकीर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 हैदराबाद, भारत येथे झाला. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया डॉक्टर झाकीर हुसेन यांचे प्रारंभिक जीवन. हुसेन हे तेलंगणा येथे आफ्रिदी वंशाच्या एका पशुधन कुटुंबात जन्मले होते. उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील करीमगंज आणि शिक्षण व शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचे निकटचे संबंध होते. हुसेन यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे कुटुंब हैदराबाद पासून ते करीमगंज येथे स्थायिक झाले. 7 मुलांपैकी दुसरा हे होते. सरकारी शिक्षणकर्ते युसुफ हुसेन यांचे मोठे भाऊ होते. हुसेन यांचे कुटुंब सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिले होते. त्यांचे नातं सलमान खुर्शिद काँग्रेसचे राजकारणी आहेत. ते भारताचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांचे भगिनी प्रसिद्ध शैक्षणिक मासूद हुसेन होते. त्यांचा भाऊ महमूद हुसेन पाकिस्तानात चळवळीत सामील झाला आणि त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केले. तर त्यांचे भतीजे अनवर हुसेन पाकिस्तान दूरदर्शनचे संचालक होते. हुसेनचे वडील फिदा हुसेन खान यांचे वय 10 वर्षाचे असताना मरण पावले. 1911 मध्ये 14 वर्षाचे असताना त्यांची आई मरण पावली. हुसेनचे प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण झाले. त्यांनी इस्लामिया हायस्कूल इटावा येथून हायस्कूल पूर्ण केले आणि त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठाशी संलग्न मोहम्मद एग्लो ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षित केले, जेथे ते एक प्रमुख विद्यार्थी नेते होते. मध्ये त्यांनी बर्लिन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट प्राप्त केली. 1915 मध्ये 18 वर्षाच्या वयात त्यांनी शाहजहां बेगमशी लग्न केले आणि त्यांना 2 मुली सईदा खान आणि झफिया रहमान यांचे लग्न झाले. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया डॉक्टर हुसेन यांची कारकीर्द. जेव्हा हुसेन 23 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गटासह राष्ट्रीय मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. 29 ऑक्टोबर 1920 रोजी अलीगड येथे स्थापन करण्यात आले. त्यांनी नंतर 1925 मध्ये नवी दिल्ली येथे कारोल बाग येथे हलविण्यात आले. त्यानंतर 1 मार्च 1935 रोजी पुन्हा एकदा जामिया नगर नवी दिल्ली आणि त्यात जामिया मिलिया इस्लामिया असे नाव देण्यात आले. त्यानंतर ते जर्मनीत बर्लिनच्या फ्रेडरिक विल्हेम विद्यापीठातून PhD मिळवण्यासाठी जर्मनीला गेले. जर्मनीत असताना हुसेन हा सर्वात मोठा उर्दू कवी मिर्झा असदुल्ला खान गालिब 1797 ते 1868 वादग्रस्त शब्दसंग्रह आणण्यात महत्त्वाचा होता. विद्यार्थी मित्रांनो, 1927 साली जामिया मिलिया इस्लामियाच्या डोक्यावर जाण्यासाठी ते भारतात परतले. पुढच्या 21व्या वर्षी त्यांनी ब्रिटिश सरकारच्या स्वातंत्र्यासाठी भारताच्या संघर्षाने घट्ट सहभाग घेतलेल्या संस्थेला शैक्षणिक आणि
व्यवस्थापिकीय नेतृत्व प्रदान केले आणि महात्मा गांधी व हकीम अजमल खान यांच्या वतीने वस्तुनिष्ठ शिक्षणासह प्रयोग केले. या काळात त्यांनी भारतात शैक्षणिक सुधारणांच्या हालचाली करून स्वतःला गुंतवून ठेवले आणि विशेषतः त्यांच्या जुन्या अल्पा माद्रूप मुहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजच्या कार्यात सक्रिय होते. या कालखंडात हुसेन आधुनिक भारतातील प्रमुख शैक्षणिक विचारवंत आणि व्यावसायिकांपैकी एक म्हणून उभ्या राहिल्या. जामिया यांना आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बलिदान देण्यासाठी आणि अनधिकृत प्रयत्नामुळे मुहम्मद अली जिन्नासारखे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक झाले. भारत स्वातंत्र्यानंतर लवकरच हुसेन अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सहमत झाले आणि पाकिस्तानच्या निर्मितीच्या चळवळीतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा एक विभाग सक्रिय झाल्यामुळे भारत विभागीय काळात प्रयत्न करण्याचा सामना करीत होता. हुसेन यांनी पुन्हा 1948 ते 1956 पासून अलीगढ येथे झालेल्या विद्यापीठाच्या इतिहासाच्या एक महत्त्वाच्या टप्प्यात नेतृत्व प्रदान केले. कुलगुरू म्हणून आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर लवकरच 1957 मध्ये त्यांनी भारतीय संसदेच्या उच्च सदस्यांचे सदस्य म्हणून नामांकन केले. 1957 मध्ये त्यांनी बिहार राज्यपाल म्हणून राज्यसभेवर पदार्पण केले. विद्यार्थी मित्रांनो, 1957 ते 1962 या काळात बिहारचे राज्यपाल म्हणून काम केले. नंतर 1962 ते 1967 पर्यंत भारताचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून हुसेन यांनी 13 मे 1967 रोजी भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या उद्घाटन भाषणात त्यांनी सांगितले की संपूर्ण भारत त्यांचे घर होते आणि त्यांचे सर्व लोक त्यांचे कुटुंब होते. शेवटच्या दिवसात बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर वादविवाद करीत होता. 9 ऑगस्ट 1969 रोजी हा विधेयक मुहम्मद हियातुल्ला यांच्याकडून राष्ट्रपतींच्या सहमतीला प्राप्त झाला. आपल्या अध्यक्षपदीच्या काळात झकीर हुसेन यांनी हंगेरी, युगोस्लाव्हिया, USSR आणि नेपाळ येथे 4 राजकीय भेटी केल्या. डॉक्टर हुसेन यांनी 3 मे 1969 रोजी मरण पावले, जो भारतीय पहिला राष्ट्राध्यक्ष पदावर मरण पावणारे होते. त्यांनी नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया परिसर येथे त्यांच्या पत्नीबरोबर दफन केले गेले. इलयुंगी येथे उच्च शिक्षणासाठी सुविधा पुरवण्याच्या मुख्य उद्दिष्टाने 1970 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक महाविद्यालय सुरू करण्यात आले. अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांच्या नावावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर झाकीर हुसेन यांनी शिक्षण, अर्थशास्त्र इत्यादी विषयात आपले विचार अनेक व्याख्यानाद्वारे मांडले. त्यापैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या पुस्तकाच्या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी महात्मा गांधीजींचे चरित्र लिहिले. तसेच प्लेटोच्या रिपब्लिकनचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या. स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्ड्यांचा संग्रह करणे हा झाकीर हुसेन यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नवनव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.